हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. आपण या व्हिडिओत इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 चा 16वा पाठ पाहणार आहोत, ज्याचं नाव पाणी आहे. आपल्यासोबत इथे नील, भार्गवी आणि वेदांत आहेत. मी विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरं देतील. पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे. तुम्ही काय करणार सांगा बरं? जमिनीच्या उतारावर छोट्या झुडपांचे रोपण करावे. बरोबर. जिथे उतार आहे तिथे छोटे छोटे रोपं लावायची. गवताची बियाणे देखील रुजवता येतील. रोपं नसतील लावायची तर तिथे आपण गवताचे बियाणं सुद्धा रुजवू शकतो. उताराच्या बाजूला दगड किंवा विटा लावून बांध घातल्यास माती वाहून जाणार नाही. बरोबर. जसं बांध लावलेला असतो त्याप्रमाणे जर आपण तिथे दगड आणि विटा ठेवल्या तर मातीही वाहून जाणार नाही. आजकाल दगडांना छान रंग देऊन बांध लावतात, म्हणजे बागेची शोभाही वाढते. बागेला पाणी घालताना हलकेच शिंपावे. बरोबर. आपण जेव्हाही पाणी देतो तर हलकं हलकं शिंपावं, म्हणजे माती वाहून जाणार नाही. जोराने पाणी सोडल्यास उतारामुळे अधिक धूप होते. जोराने पाणी सोडलं तर माती वाहून जाईल, त्यामुळे हळूहळू पाणी टाकायचं. पुढचा प्रश्न आहे, जरा डोके चालवा. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे? आपल्याला माहिती आहे, आजूबाजूला सिमेंट कॉन्क्रीटचे जास्त घरं झाले आहेत, तसेच डांबरीकरण करून रस्ते बनतात. त्यामुळे जमिनीत पाणी जिरणं फार कमी झालं आहे. मग हे पाणी जमिनीत व्यवस्थितरित्या जिरावं म्हणून काय काय उपाय कराल सांगा बरं? संपूर्ण रस्त्याचे आणि पदपथांचे कॉन्क्रीटकरण केल्यास पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाईल. पूर्णच जर सिमेंटचे रस्ते राहिले तर पाणी जिरणार नाही, तर ते पाणी वाहून जाईल. असे होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला थोडा भाग मातीचा ठेवावा, येथून पाणी आत मुरेलच. बरोबर. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला थोडी माती असावी, जेणेकरून तिथून पाणी आत मुरेल. तसेच पदपथावर आणि पादचारी मार्गावर लावण्यात येणाऱ्या लादांच्या मध्ये थोडी बेग राखल्यास त्यातूनही पावसाचे पाणी आत मुरेल. साईडला फुटपाथ जो असतो त्याच्या ज्या फरशा आहेत त्याच्यात जर आपण मध्ये गॅप ठेवला तर बरोबर जे पाणी पावसाचं येईल ते तिथून मध्ये मुरेल. पुढचा प्रश्न आहे, दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? दुष्काळ जेव्हा होतो तेव्हा कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते सांगा बरं? दुष्काळात जलाशयांची पातळी कमी कमी होते. काही जलाशये व जमिनी कोरड्या पडतात. बरोबर. दुष्काळात जे पाणी भरलेले जलाशय असतात, जसं धरणे असतात किंवा नदी असते, त्यांची पातळी कमी होत जाते, पाणी कमी होत जातं आणि त्यामुळे जमिनी या कोरड्या पडत जातात. विहिरी तसंच बोरवेल असतात ना, त्यांचेसुद्धा पाणी कमी होत जाते. जनावरांना आणि माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. बरोबर. पाणी कमी होऊन गेल्यामुळे काय होतं की पाण्याची टंचाई जाणवते. शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात. माणसांना, प्राण्यांना प्यायला सुद्धा पाणी उरत नाही, तर शेतीला पाणी कुठून पुरवणार? मग त्यामुळे जे रोपं असतात शेतीतले ते सुकून जातात. दुष्काळ पडलेल्या भागातील प्राणी, वनस्पती व माणसे या साऱ्यांनाच वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. बरोबर. या सगळ्यामुळे सगळ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. माणसांना स्थलांतर करावे लागते, कारण त्यांना तेथेच जगणे कठीण होते. बरोबर. माणसांना एका जागेवरनं दुसऱ्या जागी शिफ्ट व्हावं लागतं, कारण जिथे ते राहतात तिथे पाणी उपलब्ध नसतं. पुढचा प्रश्न आहे, पावसाळ्यानंतर पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? आपल्याला माहिती आहे, आपल्या इकडे 4 महिने पावसाचं पाणी पडतं, पण पाण्याची गरज ही पूर्ण वर्षभर म्हणजे 12 महिने असते. मग उरलेले 8 महिने पाणी पुरावं म्हणून काय काय प्रयत्न केले जातात सांगा बरं? पावसाळ्यात जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. बरोबर.
पाणी हे जमिनीत जिरणं सगळ्यात महत्त्वाचं. लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात. अगदी बरोबर वेदांत. गावांमध्ये जिथे उतार असेल तिथे बांध घातले जातात, जेणेकरून पाणी अडून ते जिरलं जातं. शेतात छोटे छोटे तलाव तयार केले जातात. आजकाल तर बऱ्याच गावांमध्ये सगळे नागरिक एकत्र येऊन उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा पाऊस येण्याची वेळ असते त्यावेळेला गावागावात सर्व नागरिक एकत्र येऊन पाणी अडवायला डोसे करतात. आणि ही सगळी जी कामं आहेत ती नागरिक आणि प्रशासन हे एकत्र येऊन केले जातात. पुढचा प्रश्न आहे, पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? सांगा बरं, पावसाचे पाणी कशासाठी अडवतात? पावसाचे पाणी अडवून ठेवल्यानंतर पावसाळ्याच्या काळानंतरही ते उपलब्ध होते. बरोबर नील. पावसाचे जे पाणी अडवून ठेवलं जातं ते उरलेले 8 महिने वापरलं जातं, कारण पाऊस हा फक्त 4 महिन्यांपुरतं होत असतो. अडवलेले पाणी जमिनीत जिरून भूजलाचा साठा वाढतो. बरोबर. भूजल म्हणजे जमिनीत असलेले पाणी, आणि हा भूजलाचा जो साठा आहे तो पाणी जिरूनच वाढत असतो. आणि आजकाल पाणी जिरायला फारच कमी जागा आहे. अडवलेलं पाणी जमिनीत जिरवलं जातं. त्यामुळे झाडांना व शेतीला पाणी मिळते. अडवलेल्या पाण्यामुळे शेतीला तसंच झाडांना पाणी मिळत असतं. विहिरी पाण्याने भरलेल्या राहतात आणि दुष्काळाची शक्यता कमी होते. बरोबर. विहिरी जर पाण्याने भरलेल्या असतील तर दुष्काळ येण्याची शक्यताही कमी होऊन जाते. पुढचा प्रश्न आहे, जलव्यवस्थापन कशाला म्हणतात? पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला जलव्यवस्थापन असे म्हणतात. पावसाचे पाणी पावसाळ्यानंतरही आपल्याला वापरता यायला हवं म्हणून जे व्यवस्थापन केलं जातं त्याला आपण जलव्यवस्थापन असं म्हणत असतो. यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे या कृती केल्या जातात. बरोबर. आपण मागच्या प्रश्नात पाहिलंच की कशा पद्धतीने पाणी अडवून ते जिरवलं जातं. पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्ती करून पुन्हा लिहा. त्यातलं पहिलं विधान आहे, पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. चूक. पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून 4 महिनेच मिळते. आपल्याला माहिती आहे ना, पाऊस हा फक्त 4च महिने येतो, त्यामुळे पावसाचं पाणी आपल्याला 4च महिने मिळते. पुढचं विधान आहे, शासनातर्फे दुष्काळग्रस्त विभागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. बरोबर. बरोबर. हे विधान बरोबर आहे. शासन जेव्हा दुष्काळ होतो तेव्हा सुरक्षित जागी लोकांना आणि प्राण्यांना शिफ्ट करत असते. तर हा होता आपला 16वा धडा, पाणी. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.